चेक 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 डीजे ऑपरेटर आवाज ब्रेक येत आहे. चला कॉमेंट्री बॉक्स समोरून थोडस बाजूला वा. रेग्युलर फॉर्मॅटच्या सेमीफायनल आपण सुरुवात करत आहोत. जगदंब वाखनबी आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदे उंबारली मध्ये या मॅचला सुरुवात होती. सोमनाथ गायकर आणि निकेश पाटील या आघाडीची जोडे, तर दुसऱ्या बाजूने बॉलिंग मार्क वरती ज्युनियर प्रेम. सीमारेषेच्या बाहेर जे प्रेक्षक बसलेले आहेत पडद्याच्या आत कोणी बसू नका आणि पडद्यावरती पाय देखील कोणी देऊ नका प्लीज. जनरेटरच्या बाजूला पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न करण्यात आला. मोठी गॅप लॉंग चेस फिल्डर साठी आणि बॉल डीप स्क्वेअर लेगला सीमा पार चौकार. जनरेटर मंचाच्या डाबा बाजूला पडद्यावरती तुम्ही पाय ठेवला प्लीज. खातं उघडलंय 4 धावांनी सोमनाथने या मॅच मध्ये. सेमीफायनल नंबर 1 अर्थात सुपर 3. सो सेमीफायनलची लढत आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत उंबारली आणि वाखन बी मध्ये. सोमनाथने ओव्हरऑल संपूर्ण या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि आता ही सुरुवात करत असताना त्याच्या बॅटमधून चौकाराला ज्युनियर प्रेम ज्याने देखील अष्टपैलू भूमिका दाखवली आहे उंबारली कडून खेळत असताना. ठीक आपण बघितलं तर 10 वाजून 2 मिनिटांनी या मॅचला सुरुवात झाली आहे. कवसला चांगला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा मध्ये. फिल्डर आहे, चान्स घ्यायला पाहिजे होती, मागे बॅकअप होतं पण ज्युनियर प्रेमने थांबवलंय कारण फार लांब होता तो सोमनाथ. आताही आशुतोष चेश म्हणतोय की का तू मला थांबायला सांगितलंस, कदाचित बॅरिकेडला चान्स घ्यायला पाहिजे होती. धावसंख्या सध्या आपण सिंगल सोबत पाहतोय 5 या आकड्यावरती. पहिलं षटक 4 ओव्हरचे मॅच आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळतात. मागचा सामना आपण जरूर एन्जॉय केला जो 40+ फॉर्मॅटचा होता आणि तिकडे चिकनगर 40+ ने बाजी मारलेली आणि ते पोहोचलेत फायनल मध्ये. रेग्युलर फॉर्मॅटची सेमीफायनल आपण एन्जॉय करत आहोत. पाच धावा धाव फलकावरती आहेत. लेफ्टी निकेश, लेफ्टी बॉलर आहेत. गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात ज्युनियर प्रेम. लॉंग आणि मिड विकेट सेट आहे निकेश साठी. कोलात बॉल, बॉलर्स बॅक. मिड ऑनला बॉल चालला, डीप मधून फिल्डर येत आहेत. एक धाव, डबलचा प्रयत्न आता होतोय, थोडासा फंबल, त्याचा फायदा झालाय. 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावांनी धावसंख्या सध्या पुढे चाललेल्या आपण पाहतोय 7 या आकड्यावरती. प्रगतीपथावर असताना सध्या तरी पहिलं षटक हे जे प्रेक्षक आहेत आणि त्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आज आदरणीय संदीपजी वाई साहेब यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि तिकडे प्रेक्षक बसून सध्या जेवणाचा या डिनरचा आस्वाद घेत आहेत. आणि आताही जर कोणी जेवलं नसेल तर प्लीज मंचाच्या डाव्या बाजूला साईड स्क्रीनच्या मागे तुम्हा सर्वांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. काउंटर्स आताही चालू आहेत, जाऊन आपण जरूर जेवणाचा आनंद घ्या. 7 धावा ज्युनियर प्रेम. ड्राईव्ह केलाय, पुन्हा चान्स दिली नाही. वाईडिश लॉंग कडे बॉल चाललाय, गॅप मध्ये फिल्डर आलाय, थोडस फंबल तिकडे आपण बघितलंय. 2 धावा, 2 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावरती. चौकार आलाय, ते देन आपण डबल कडे फोकस, सिंगल कडे फोकस आपण बघितलं आणि हे विहिंगम दृश्य सध्या तरी स्क्रीन वरती पाहायला मिळते. घनदाट अशी झाडी आहे, त्यानंतर बोपर गाव आणि हे लख प्रकाश. सध्या तरी आझाद मैदान बोपरचं तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळते. 6वी रजनी या स्पर्धेची आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. बोपर चषक 2025. ड्रोन पायलट सुशील पाटील यांचा आभार आपण जरूर व्यक्त करूयात. मिस टायमिंग आहे, कन्व्हन्सिंग स्ट्रोक तर जरूर नाही. पहिला टप्पा फिल्डरने अडवलाय, थ्रो करतील आणि धावा तोपर्यंत आपण जर बघितलं तर त्या 2. निकेशने कदाचित असं वाटलं त्याला की बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. पहिली धाव फार हळूवार पद्धतीने दोन्ही बॅटर्सने पूर्ण केली, पण जसा बॉल फिल्डरचा आता त्याला डबलला चान्स घेतले. 2 धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय 11. 11 धावा धावा फलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर, शेवटचा एक बॉल आणि आहे. ऍव्हरेज स्कोर 40ला 50ला चांगला मॅचेस आपण पहिल्या दिवसापासून, पहिल्या रजनीपासून या स्पर्धेमध्ये एन्जॉय केलेल्या आहेत. वन्स अगेन प्रेम. ओहो, काढून खेळण्याचा प्रयत्न, बीड ऑफ आहे त्याच्यावरतून. मागे काय घडलंय, चान्स आताही नाहीये, फिल्डरने मिस्टेक केली आणि त्यामध्ये एक धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 22चा सिग्नल अंपायरचा. स्ट्राईक असेल निकेश कडे आणि धावा फलकावरती जगदंब वाखनचा नाबाद 12. तर
एक सन्मान आपण करतो या ठिकाणी रोशन म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया आणि सुधाकर पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. या रोशन म्हात्रे नांदिली गावचे सुपुत्र, एक प्रसिद्ध असे उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल सुधाकर पाटील यांच्या शुभ हस्ते. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळते. नुकतंच बैलगाडा क्षेत्रामधील असं एक नाव जे अजरामर आहे आणि फडके घराण्याचा फार मोठा संघर्ष आहे. शर्यतींना आता आपल्याला ग्लॅमर पाहायला मिळतो. आठवड्यातून 3 वेळा शर्यती होतात, पण त्यामागे फार खऱ्या अर्थानं जो पाठपुरावा पंढरीशेठ फडके यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. फडके घराण्याचं जितकं आपण आभार व्यक्त करू तितकं कमी आहे. आणि भोपरचं माळी घराणं असेल, आदरणीय संदीप शेठ माळी आणि विगरचं आपले पंढरीशेठ फडके फार जवळचे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध. मला काही वर्षांअगोदर झालेली इथलीच भोपरची नाईट स्पर्धा, तेव्हा पंढरीशेठ फडके यांची उपस्थिती होती. फार सुंदर मनोगत आणि जेव्हा जेव्हा यायचे दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. जेव्हा जेव्हा शर्यत जिंकले तेव्हा तेव्हा पैसा उधळला होता. अनेक साऱ्या शर्यत शौकीनांवरती मोठमोठ्या रांगा आजवर ते आपल्याला सर्वांना ठाऊक आहेत. किलोभर सोनं आणि सोन्यासारखं मन देखील त्यांचं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 सिनियर प्रेम समोरच्या कडून आलाय. पहिला बॉल टॉप एज, चान्स आहे थर्ड मॅनला. पकडली कॅच, धक्का पहिला आखन बीला. मी विनंती करणार बंधूंना, या बंधूंच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. त्याचबरोबर प्रसाद माळे यांचे आगमन झाले. या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे. विकेट हॅट्रिक साठी मनोज भोर याचकडून 2000 रुपये असतील उंबारी संघाच्या कुठल्याही गोलंदाजाला. धन्यवाद. बाराला विकेट आपल्याला जरूर पहिली पाहायला मिळाली आहे. निकेश विकेट, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुदास गायकर एंटर होत असताना आपण पाहतो. धाबा पाहिजेत दोन्ही बाजूने. चांगला खेळ मागच्या काही मॅचेस मध्ये या स्पर्धेमध्ये खेळपट्टी या दोन्ही संघांना ज्ञात आहे. आणि बॅटर्स पाहूयात जगदंब वाखनबी कुठपर्यंत पोहोचतात. मान्यवरांचा सन्मान स्क्रीनवरती आपण सध्या पाहतो आणि मोठ्या संख्येने आज अंतिम रजनी आहे. मान्यवरांची उपस्थिती, प्रेक्षकांची उपस्थिती आणि हेच या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं. भोपरची नाईट स्पर्धा कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये या सीझन मध्ये हायलाइट होते. GTCचं आपण कौतुक करू. जलपेश भोईर, सुशील पाटील. आता ही ड्रोन पायलट सुशील 4 स्क्रीन मध्ये सध्या तरी आपण पाहतात. बॉलर अँगल तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅक स्ट्रेट आणि रॅपिड आइस. हार्डलेन तो डाऊन साइडला उकळण्यात आला. बॉल सध्या गॅप मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॉलरने मात्र ऑन साइडला हुक करत असताना चांगला फटका नवख्या बॅटर समोर बाउन्सर टाकला होता. आणि आमचं कॉमेंट्री बॉक्स सध्या तरी तुम्हाला GTC दाखवत आहे. ऑनलाईनचे प्रेक्षक आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मी समालोचक करण खान KK सहर्ष स्वागत करेन. भावेश पाटील आहेत, उंबारलीचेच आहेत. ऑफिशियल स्कोरर नरू आमचा सध्या ऑपरेटर बाबू आहेत. आणि दोन्ही आमचे 12th मॅन. खोलात टाकल्या बॉल, सॉफ्ट आणि ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कोर मध्ये 22 येतात. शॉर्ट कव्हरच्या फील्डर थोडंसं फंबल झालंय, पण सेकंडला गायकर ब्रदर्सने प्रयत्न केला नाही. कारण या क्षणाला ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे, चौकार आलेला या ओव्हरमध्ये. धावासंख्या सिंगलने पुढे आपण पाहतोय. स्कोमॉन्स ऑन 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल रेग्युलरची आपण एन्जॉय करतोय. यानंतर 40+ ची फायनल असेल. आणि प्रत्येक इनिंग नंतर मात्र तुम्हाला महाराष्ट्राची लोकपरंपरा लावणीचाही आनंद घेता येतोय. स्विचचा प्रयत्न होता. पील मात्र इथे 9 सेकंडला चान्स डायरेक्ट मिस झालाय. दोन्ही गोष्टी जरूर आपल्याला पाहायला मिळाल्या. तिसरी चान्स तिकडे मात्र फसलाय. आणि धावा सध्या आपण पाहतोय पूर्ण करत असताना दोन्ही बॅटर 2 धावांनी धावा संख्या मात्र जाऊन पोहोचले ती पुढे 19. 19 धावा धावफलकावरती आहेत.
दुसरं षटक प्रगती पथावर आहे. जसा बॉल येतोय तसा खेळ आतापर्यंत केलाय, पण मागचा बॉल स्वीट शीटचा प्रयत्न होता कारण पॉइंट आणि शॉर्ट कव्हरचा फिल्डर आतमध्ये, कव्हर्सला फिल्डर आहेत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत, ऑन साइडला 3 फिल्डर आहेत. प्रयत्न तोच पुन्हा एकदा, इथेही व्यवस्थित संपर्क झाला नाही. थर्ड मॅन द राजकुमार, एक धाव, पुन्हा लेग बाईट्स. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय हळूहळू कावीना पुढे चाललाय. वडवलीला ती आपण प्रिव्हियस मॅच मध्ये बघितलं, तकदीर मात्र कालची रजनी गाजवली होती या बॅटरने. नावासिंगला चेस करत असताना क्वार्टर फायनल मध्ये जबरदस्त सगळे खेळला. मात्र आता टीम चिकनगरने बाजी मारली सेमी फायनल मध्ये आणि ते थेट पोहोचले फायनल मध्ये. देसाईच्या अगेन्स्ट चिकनगर पुढचा सामना 40+ फॉर्मॅट. अपील फिंगर अप एम्पायर, आउट, लेग बिफोर. अगोदर निकेश पाटील आणि देन गुरुनाथ गायकर देखील. शिवदास गायकर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. उंबारली 40+ ने देखील आज उंबरड्याच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली आणि त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. ती जर्सी अजूनही त्यांनी काढलेली नाही. आता हे सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ट्वेंटी 20 धावा धावफलकावर देत. पुढचा बॉल उंबारलीचा लसित मलिंगा थर्ड ओव्हर मध्ये. प्रयत्न स्विच हिट अटेम्प्ट केलाय, शॉर्ट थर्डला अडवलाय, नॉट स्ट्रायकिंग एंडला चान्स. सोमनाथला बॉल सापडला नाही. चान्स होती. शिवदास नाराज आहे. सोमनाथ अटेम्प्ट केलंय. गायकर ब्रदर्स दोघांमध्ये चर्चा तर करतात, पण दुसऱ्या बाजूला चांगली फिल्डिंग झाली आहे. शॉर्ट थर्डमॅन आणि पॉइंटच्या एक्झॅक्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. भावेश ऍक्शन रिप्ले पहा. थोडासा पडला अगोदर, पण बॉलला हातातून सोडलं नाही. डायरेक्ट हिटला जर तिकडे गेला असता तर पूर्णपणे विकेट जाणारच होती. सोमनाथला जरी बॉल सापडला असला तरी चान्स होती. धावा संख्या 20 आपण पाहत आहोत. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. इंटरेस्टिंग असेल ओव्हर, कारण सुरुवातीला आता धावा तितक्याही बनल्या नाही आणि आक्रमण सध्या तरी होणार या षटकामध्ये, नो डाऊट. कोलात मलिंगाचा उंबारलीचा यॉर्कर आलाय. शांत ठेवतोय सोमनाथ गायकरला. यॉर्कर नंतर उंबारलीच्या प्रेक्षकांकडून टाळ्यांचा कडकडाट. सभोवताली दोन्ही संघांचे प्रेक्षक आहेत. परफेक्ट यॉर्कर आला. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट आलाय. धावसंख्या थांबली. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय 20. विकेट 2 आहे. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. मनोज भोईर उंबारली यांच्याकडून क्लीन बोल्डला 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. सोमनाथ भोईर यांना 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या. 12 धावा होत्या. लोकांकडे बॉल चाललेला आहे सध्या आणि तिकडे फिल्डिंग चांगली झाली. स्कोर सध्या जर आपण बघितला 2 धावांनी पुढे जाईल. स्कोर ऑन 22. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतात. हळूहळू का होईना हा डाव सोमनाथने पुढे चालवलेला आहे आणि मॅच इनिंगची अपेक्षा असेल, कारण कालही आपण जरूर क्वार्टर फायनलच्या लढतींमध्ये जो काही प्रेशर बॉलर्स घेत होते, बॅटर्स घेत होते, खास करून भोपर अगेन्स्ट जी सोनारपाडा मॅच रंगली होती, जबरदस्त चित्त थरारक सामना होता तो. हा जो सामना आहे सेमीफायनलचा रेग्युलर फॉर्मॅट उंबारली आणि
वाकण बी 22 धाव्यात. सोमनाथ पुढे आलाय. सोमनाथच्या गेन सोमनाथचा ड्राईव्ह केलाय समोर काळ्या पडद्याचा मेघनाथने बॉलला उचलले. थ्रो करतील. धावा पुन्हा 2. सिंगल डबल कडे सध्या तरी फोकस आहे. बॉल चांगले येत आहेत. स्लॉट मध्ये येत नाहीयेत. जागा मिळत नाहीये बॅटर्सला मोठ्या फटक्यासाठी. चांगली गोलंदाजी. पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त आपल्याला 4 धावा पाहायला मिळतात. उंबारली आणि वाखन या दोन्ही गावातील कोणी ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक आपण उपस्थित असाल तर मंचावरती या. सहर्ष स्वागत आहे आपलंही भोपर चषकामध्ये. 2 बॉल आणि बाकी आहेत या षटकातील. वन्स अगेन सोमनाथ पुढे आलाय. फुल टॉसला स्विंग केलाय आणि बॉल आउट ऑफ साइट. डोळ्यांचा नजऱ्या डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. मोठा षटकार. आपण या मंचावरती फुल टॉसला पहा आणि कॅमेरा वर्क पहा. बॉल डोळ्यांच्या नजऱ्यात गेला पण कॅमेऱ्याच्या नाही. सुपर टेलिकास्ट बाय GTC. थँक्स टू ऑल कॅमेरामॅन, ऑपरेटर ड्रोन पायलट ऑल्सो. 30 धावा धावफलकावरती 2 विकेट आहेत. शेवटचा एक बॉल या षटकातील. या षटकाराने 10 धावा या ओव्हर मध्ये देखील आतापर्यंत आल्यात. पुढे आला यॉर्करलाच फुल टॉस बनवण्यासाठी स्टेप आउट होत होता. डबलला चान्स. थ्रो आता मी म्हणेन चुकीच्या एंडला केलाय. 2 धावा मिळाल्या. षटक संपन्न 3 विकेट 2. जगदंब वाकण 32 धावा. सध्या तुम्हाला पाहायला मिळते. सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. भोपर चषकाची ही अंतिम रजनी सेमीफायनल आपण एन्जॉय करत आहोत. गावदेव उंबारलीच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम जगदंब वाखंबी. धावा 32 झालेल्या आहेत. 32 चांगला खेळ केला. 10 बॉल मध्ये 17 धावा आतापर्यंत आपल्याला सोमनाथ गायकरच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये अजूनही लास्ट ओव्हर बाकी आहे. चला वेळ जास्त झाला. प्लीज कम ऑन बोथ द टीम्स. लास्ट ओव्हर आणि बॉलिंग मार्क वरती आलाय तो आता यश पाटील. पहिला बॉल भोपर गावेन कडून. कोलात बॉल अपील आणि निघालाय. शिवदास शून्यावरती बाद. 32ला 3. आदरणीय अनिल दादा म्हात्रे यांचं आगमन होतंय. त्यांच्यासोबत भवन म्हात्रे आहेत, सुनील म्हात्रे देखील आहेत, त्याचबरोबर राम म्हात्रे आहेत, अरविंद म्हात्रे आहेत आणि अनिल दादांचे सुपुत्र नीरज म्हात्रे देखील या ठिकाणी आहेत. त्या सगळ्या मंडळींचं भोपर चषक 2025च्या अंतिम रजनीमध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता चाललेले आहेत. साई गायकर आउटसाइड एज होते आणि स्वतः जरूर खेळाडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली शिवदास कडून आणि थेट तो पॅव्हलियनच्या दिशेने निघालाय. दुसऱ्या बाजूने सोमनाथलाही माहित होतं, त्यांनी सेलिब्रेशनला सुरुवात केली होती. जसा बॉल त्यांच्या हातात आला होता. 32ला 3 आहेत. 5 बॉलचा खेळ बाकी आहे.
सोमनाथ सेट बॅटर सध्या तरी ऑफ स्ट्राईक आहे, धाबा पाहिजे. 40च्या पुढे तुम्हाला पोहोचावं लागणार आहे. उंबारलीचा बॅटिंग ऑर्डर मध्ये ज्युनियर सिनियर प्रेम भोईर आपल्याला पाहायला मिळतील. त्या सोबतीने यश आहे, साहिल सेवेकर आहे, राजकुमार आहेत, भावेश आहेत, आशितोष आहे. खोलवर बॅटिंग ऑर्डर आहे. एज आहे बॉल सध्या तरी आपण पाहतोय बिहाइंड द विकेट. विकेट किपरच्या हातात येतोय. पहिल्या बाउन्स वरती सिंगल. धाव संख्या सध्या 33 धावा धावफलकावरती आहेत. आताही कोण जेवलं नसेल तर जरूर सगळ्यांसाठी मेजवानी आहे. आदरणीय संदीपजी माई साहेब आणि अर्थातच या बोपरच्या आमच्या मॅनेजमेंट टीम कडून मंचाच्या डाव्या बाजूला नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था सगळ्या प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी करण्यात आलेली आहे. काउंटर्स आताही सुरू आहेत. जरूर आपण जेवणाचा आस्वाद घ्या. 33 धावा आहेत. 4 बॉल बाकी आहेत. वन्स अगेन यश कोला टाकला डबलला कदाचित चान्स घेतली जाईल. मिड ऑनला लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा स्किट झालाय. सोमनाथ 9 सेकंडला थ्रो गॅदर करता आला नाही. यशला धावा 2 ने धावसंख्या पुढे चालले. स्कोमॉन 35. मॅनेजमेंट मध्ये प्रत्येकाचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय. ऑल टीम आमची 40+ रेग्युलर गावदेवी क्रिकेट संघ बोपर. पडद्या मागे देखील बरीचशी धावपल आहे, पण पडद्यासमोर देखील आपण तितकीच धावपल पाहतात. 3 बॉल आणि बाकी आहेत. पाहूया टार्गेट काय सेट होतं या सेमीफायनल मध्ये उंबारली समोर. होल्टॉस स्विंग केलाय. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर अटेम्प्ट तर चांगला, पण बॉल त्याच्या वरतून सोमनाथचा बॅट मधून तंत्र आपण मागच्याही ओव्हर मध्ये बघितलं होतं. जेव्हा सोमनाथ वारंवार यॉर्करचा प्रयत्न करत होता, तो ऑलरेडी पुढे उभा राहत होता आणि स्टेप आउट होता, जेणेकरून यॉर्करला फुल टॉस मध्ये आपण कन्वर्ट करू. आता पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता, पण जो बॅटचा फ्लो होता ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगचा बाहेर षटकार. वन्स अगेन उडवलाय बॉल गॅप मध्ये. काऊ फेसला पहिला बाउन्स. फिल्डर आले त्या ठिकाणी. मेघनाथ उचलून थ्रो करतील. धावा 2 तर सहजरित्या 2 धावांनी स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 43 धावा धावफलकावरती. शेवटचा 1 बॉल आणि बाकी. टार्गेट सेट करणारा बॉल असेल. उंबारलीला किती धावा चेस कराव्या लागतील फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. 43 धावा. हो खोलात होता. 9 सेकंडला थ्रो करण्यात आला. विकेट जाईल. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये विकेटला तितकंच महत्व आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट आली. डाव संपलाय. 43ला 4 विकेट पडल्या जगदंब वाखन बीचा आणि बनवायचा 44 धावा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी भोपर चषकाचा गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीला. 40+ ची फायनल यानंतर असेल. दोन्ही टीम चिकनगर आणि देसाई टॉस साठी तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. 8 ओव्हर टू विनोदजी पाटील सर. थँक्यू. तर या दरम्यान सार्वजनिक उत्सव मंडळ लोढा हेरिटेजचे आदरणीय मुन्ना गायकवाड, निखिल कांबळे, किरणजी मालुसुरे, कमलेशजी भोले व रिटो मॅथ्यूज यांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करतो की आपण या मंचावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या सगळ्यांनी या. तर या सार्वजनिक उत्सव मंडळ लोढा हेरिटेज या संपूर्ण मंडळाचे ही सगळी कार्यकारिणी आपण बघतायत. मुन्ना गायकवाड, निखिल कांबळे, किरण मालुसुरे, कमलेश भोले व रिटो मॅथ्यूज सगळ्यांनी या. लोढा हेरिटेज अर्थातच संदीप भाई यांचा बालेकिल्ला आहे आणि नेहमीच आपण बघतो की क्रिकेटची स्पर्धा आपण दरवर्षी बघतो, पण भाईंचं इतर कार्य आपण सगळ्यांना माहिती आहे की लकी ड्रॉ असतील, काही सामाजिक उपक्रम असतील, लकी ड्रॉच्या माध्यमातून सोन्याचे दागिने देणं, गाडी देणं. 2 मिनिटं थांबायचं. टीम जगदंबा जाऊ मैदानात थांब. एक प्राइज आलेलं आहे जगदंबा वाकण बीडच्या सोमनाथ गायकर यांच्यासाठी. विकेट हॅट्रिकला निवृत्ती मात्रे दातिवली यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. तर भक्ती लोखंडे घेऊन येतात एक सुंदर असं लावणी नृत्य कैरी पाडाची. तर स्वागत करूया टाळ्यांच्या गजरात भक्ती लोखंडे यांचं.
भक्ती लोखंडे यांच्यासाठी अप्रतिम नृत्य या ठिकाणी सादर केलंय आणि यानंतर आपण होऊया मॅचच्या दिशेने. सामना सुरू होत आहे, दुसरं सत्र या ठिकाणी सुरू होत आहे. चव्वेचाळीस धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. मैदानावरती गावदेवी उंबारली संघ ही उपांत्य फेरी आपण बघतायत मैदानावरती रेग्युलर फॉर्मॅट मधली. सलामीवीर मैदानावरती दाखल होत आहेत, प्रेम आणि त्याचबरोबर आणि बघा दोन्ही प्रेम आले आहेत. हे दृश्य आपण बऱ्याचदा कमी वेळा बघतो, पण इथे दोन्ही प्रेम आले आहेत. एक सिनियर आहेत, एक ज्युनियर आहेत आणि दोघेही चेंडूची तपासणी करतायत. टार्गेट 44 धावांचं ठेवण्यात आलंय. त्या दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन झालंय नांदिवली गावचे माजी उपसरपंच आदरणीय अनिल दादा म्हात्रे यांना आपण सन्मानित करतोय आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन या ठिकाणी बंधूंना. तर एक बोपर गावचे माजी सरपंच हनुमान माळी यांच्या शुभ हस्ते नांदिवली गावचे माजी उपसरपंच अनिल म्हात्रे यांचा सन्मान या मंचावरती केला जाईल. सन्मान होतोय अनिलजी म्हात्रे यांचा. ओळे आपण मैदानाच्या दिशेने सामना इथे सुरू होतोय. ऑलरेडी ड्रॉच्या आधारे SP11 सोनारपाडा संघाला बाय मिळालेली आहे. ओ उसळणारा चेंडू, प्रचंड बाउन्स आपण बघतायत आणि तितकाच वेग. सोमनाथ पहिले षटक घेऊन आले आणि पहिलाच तिखट बाउन्सर आपण बघतायत. हा डॉट बॉल बघू शकाल, ऍक्शन रिप्ले आणि 1 फॉर दी ओव्हर कॉल करण्यात आलाय. कारण अतिरिक्त बाउन्स टॉस साठी तयार राहायचंय. फायनलची मॅच 40+ ची असणार आहे, ती म्हणजे चिकनगर आणि देसाई मध्ये. दोन्ही संघनायकांनी यायचं, आपण येऊन थांबा इथे, आपण टॉस करणार आहोत. तर सीताराम पाटील हे देखील आलेले आहेत. उंबारली 4 चेंडूत 5 आज डिपेंड केले, ती माहिती मिळते. आणि बघा आज चांगली गोष्ट करतात, आजचा चांगला दिवस आहे उंबारलीसाठी. ओ पायातला चेंडू समोर खेळतात, मिड ऑफला फिल्डर फार वेगाने आले होते. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. डीके होते त्या ठिकाणी, केवळ 1 धाव मिळेल. टार्गेट एकूण 44 धावांचं आहे. बघूया प्रति ओव्हर मागे 11 धावांची धावगती राखायची आहे आणि मैदानावरती ही उपांत्य फेरी आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्मात आहे. दोघांची कामगिरी यंदा चांगली राहिलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये दोघांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक धावसंख्या धावफलकात 1-2 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर्ड झालेले आहेत. सोमनाथ पुन्हा एकदा तयार. स्ट्रायकिंग इनला सिनियर ज्युनियर. एक लेफ्ट हँडेड आहे, एक आपण बघितलं तर राईट हँडेड आहेत आणि दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे. एक उगवता सितारा, एकाने स्वतःची ओळख आधीच निर्माण केली आहे. हा चेंडू हलक्या हाताने प्लेस करतायत मिड ऑफच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत. माहिती आहे सोमनाथ या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने आपली गोलंदाजी अप्रतिम दाखवलेली आहे आणि प्रभावशाली राहिलेली आहे आणि यशस्वी गोलंदाज म्हणून आतापर्यंत सोमनाथसाठी पारितोषिक आहे. परिमडवी निवृत्ती म्हात्रे दातिवली याचकडून 1,000 रुपये. विकेट हॅट्रिकला दोघांकडूनही 1,000 रुपये. ओहो काय वेग आणि वेगाबरोबर हा टप्पा बघा. ड्रिल करून दाखवतात. ऑन साइडला खेळायचा होता, संपर्क झाला नाही. चेंडू विकेट किपरच्या हातात. ऍक्शन रिप्ले बघा या ठिकाणी नरेश आपल्याला दाखवतात. राऊंड द विकेट आणि तो अँगल क्रिएट करतात. आत आला होता चेंडू, संपर्क झाला नाही. हा डॉट बॉल. 2च धावा 4 चेंडू मध्ये दिलेले आहेत. एक वेगळी रणनीती घेऊन उंबारली संघ मैदानामध्ये उतरले आणि हा संघ नेहमी जेव्हा सचिनही या संघाचं नेतृत्व करायचं तेव्हाही या संघामध्ये आपण वेगवेगळे प्रयोग होताना बघितलेले. ते बॅटिंग ऑर्डर मध्ये असतील किंवा बॉलिंग मध्ये.
ऑल आउट केला मिड ऑफच्या वरून एक्झिक्यूट करतायत. चेंडू निघालाय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार. हा पहिला चौकार सिनियर प्रेमच्या बॅट मधून. झाले धावपल कधी 6. पहिला चौकार आलाय. आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार, ऊर्जा निर्माण करणारा हा चौकार, आनंद देणारा हा चौकार प्रेमच्या बॅट मधून. पुन्हा एकदा मागच्या फटक्याची जणू काही कार्बन कॉपी. सेम रिझल्ट. सलग दुसरा चौकार. तर 3 चौकार ठोकल्यास 1000 रुपये मनोज भोईर याचकडून हे पारितोषिक असणार आहे. 2 तर ठोकलेले आहेत, पण बघूया जेव्हा स्ट्राईक वरती येतील पुढच्या ओव्हरमध्ये तेव्हा ती संधी असेल. त्याचबरोबर सोमनाथसाठी, कोणासाठी, शिवदाससाठी परेश गायकर, योगेश गायकर याचकडनं, प्रसाद गायकर यांच्याकडनं 1000, 3000 आहेत विकेट हॅट्रिकला. त्याचबरोबर प्रत्येक षटकाराला 500 रुपये मनोज भोईर याचकडून. बघा मनोज भोईर नेहमीच या संघाचे खंदे समर्थक राहिलेले आहे. नुसते समर्थक नाही तर बक्षिसांचा वर्षाव प्रत्येक स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा उंबारी खेळतोय 40 आणि रेग्युलरला नेहमीच समर्थन त्यांचं असतं आणि इथे बक्षिसांचा वर्षा दोन्ही बाजूने होतोय. पण बघूया मॅच कोण जिंकणार. 2 चौकार जबरदस्त आपण बघितले आणि धावसंख्या दुहेरी अंकात गेली. 4 चेंडू अप्रतिम हाताळले होते, पण अखेरच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले आणि तिथून या षटकाचं चित्र बदललं. धावसंख्या 10 धावफलकावरती. रिक्वायर्ड रन रेट 11चा आहे. हा चेंडू जाऊ दिलाय. बघूया अंपायर सांगताय आता वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. वाईटच्या आधाराने एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11. रिक्वायर्ड रन रेट जो हवा होता तो मात्र आता इथे आपल्याला दिसतोय. एकही बॉल झाला नाही म्हणजे 6 चेंडूमध्ये 11 धावा असं इक्वेशन प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला पार करावं लागेल. प्रेम स्ट्रायकिंग इनला 1 वरती खेळतो. एकच चेंडू फेस केलाय. ओहो प्लेड ऑन. पहिला धक्का, जबरदस्त धक्का मैदानावरती. ज्युनियरला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. एक महत्वाकांक्षी फटका खेळायचा होता. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा साइड अँगलने दाखवतात आम्हाला. नरेश संपर्क झाला होता. इनर एज लागून चेंडू धडकला स्टॅन वरती. शिवदासला हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. परेश योगेश प्रसाद यांच्याकडनं 1000 रुपये, 3000 रुपये आहेत. धावसंख्या धावफलकावरती 11 वरती पहिला धक्का आणि मैदानावरती न्यू बॅटर दाखल झाला यश पाटील, ज्याच्या नावात यश जडलंय आणि त्याने कित्येकदा आपल्या संघाला यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम केले. तो यश या संघाचा उगवता सितारा स्क्रीनवरती बघू शकाल. हे विहंगम दृश्य अत्यंत सुंदर अशी ही क्रीडा नगरी आझाद मैदान भोपर गावचं. आणि आज यूट्यूबवरती प्रचंड गर्दी झाली आहे. ड्रोनच्या माध्यमातून ही सुंदर दृश्य तुम्हाला दाखवण्यात येत आहेत. सुशील पाटील त्या ठिकाणी ऑपरेटरच्या भूमिकेत ड्रोन ऑपरेटरचं काम ते करतायत. अत्यंत सुंदर कामगिरी GTCची राहिलेली आहे. संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतलेली आहे. भोपर चषकला घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम ही टीम पहिल्या रात्रीपासून करते. त्यांचे विशेष कौतुक. हलक्या हाताने प्लेस करतायत. पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिथे नाही होणार, कारण फिल्डिंग खूप चांगली झाली आहे. डीप मध्ये फिल्डर चांगलं क्षेत्ररक्षण गुरदास होते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली आहे ती 12 धावा. मॅच रंगतदार होईल. जिंकणार कोणा प्रश्न तर कायम आहे, पण अजूनही या मॅच मधला सस्पेन्स कायम आहे. बघूया इथून सिनियर काय करतोय. सिनियर कडे प्रचंड अनुभव आहे. अशा कित्येक सिच्युएशन त्याने
हँडल केलेले आहेत आणि अशी जबाबदारी खांद्यावरती घेणं त्याला पसंत आहे. अशा सिच्युएशन मधून त्याने टीमला कित्येकदा बाहेर काढलंय, पण समोर विसरता कामा नये. जगदंबा संघाचा क्वालिटी अटॅक आहे, त्यांच्याकडे एकापेक्षा एक गोलंदाज आहेत. ते रोखतील का प्रेमला? ओहो, अपील आउट. पंचांना प्रश्न विचारला होता, उत्तर मिळालं नाही. उत्तर या ठिकाणी अपील फेटाळलं. लेग बायचा इशारा अंपायरचा येतोय. लेग बायच्या रूपाने धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय जाऊन पोहोचली आहे ती 13च्या घरात. 31ची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय, कारण की 2 चौकार जेव्हा आले होते मागच्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवरती आले होते. दरम्यान जगदंबा वाकळंच्या गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिकला परी मडवी यांच्याकडनं 1000 रुपये असतील. प्रत्येक गोलंदाजाला ही सुवर्ण संधी आहे. परी मडवी हिच्याकडनं जरूर विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. ओ, खोदून काढलाय चेंडू. सरळ खेळतात. समोर फिल्डर आहेत. लॉंग ऑनला पहिली धाव घेतली आहे आणि त्या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. काय जबरदस्त फिल्डिंग. डीके त्या ठिकाणी करताय. धावसंख्या धावफलकावरती 14. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार आहे शिवदास. सोमनाथ नंतर शिवदास आलाय. शिवदासने या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. वाकण संघाला टेनिसवर क्रिकेटच्या पटलावरती नाव मिळवून देण्यासाठी या दोघांची प्रचंड मेहनत. चेंडू हलक्या हाताने खेळतात. कव्हरच्या दिशेने पहिली धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि दुसरी धाव जीवाच्या आकांताने पूर्ण केली आहे का? प्रश्न आहे. अपील जोरदार झालंय. हा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर मात्र आता तिसऱ्या पंचांना द्यावं लागेल. कोणी येऊ नका. तिसरे पंच प्रसाद सहस्रबुद्धे. ही विकेट फार महत्वाची आहे जगदंबा वाकणसाठी. पण बघूया, बॅट त्यांनी पॉपिंग क्रीज मध्ये आत आणली होती का? चेंडू जेव्हा धडकला यष्ट्यांवरती, आणि काय जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड त्या ठिकाणी. यष्टी रक्षक अप्रतिम कामगिरी. सोमनाथ अत्यंत अनुभवी. आणि बघा, महेंद्रसिंग धोनीची आठवण करून दिली आहे खरं तर या एफर्ट्सने. बघूया काय रिझल्ट येतोय. सर्वांचं लक्ष लागले. सगळेजण बघतायत. थर्ड अंपायर एकच आहेत, पण त्यांच्या पाठीमागे भरपूर गर्दी झालेली आहे. बघूया काय उत्तर येतंय. फार महत्वाचा निर्णय असणार आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. विकेट मिळाली तर सेलिब्रेशन जोरदार होईल. माहिती आहे विकेटची किंमत. विकेट जर प्राप्त केली, उंबारली होती, दबाव वाढू शकतो. या मॅच मध्ये अधिक कमबॅक करता येईल, पकड घट्ट करता येईल. पण इथून जर नॉट आउट राहिले तर मात्र चिंता वाढेल, कारण प्रेम जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत उंबारली संघाला पराभूत करण्याची खरं तर नॉट आउट. फार क्लोज डिसिजन होता. स्लो मोशन मध्ये आपण बघितलं आणि दाखवत आहेत बघा त्या ठिकाणी. बेस पूर्णपणे वर आली नव्हती. हे सांगतात अंपायर की बेस पूर्णपणे वर आली पाहिजे आणि त्याआधी बॅट आली होती. धडकला चेंडू जरूर आहे, पण बेस जोपर्यंत रिमूव्ह होत नाही, वर येत नाही तोपर्यंत. तर उंबारलीचे सन्माननीय आमचे सचिन भोईर, लालचंद्र पाटील आणि विठ्ठलजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती, या पण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. 13 चेंडू 28 ची गरज. ऑल लॉफ्ट केल्यावर द बॉलर हेड. फिल्डर आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो मात्र येतोय 1 बाउन्स. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने आपण बघतायत धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 18. सेलिब्रेशन होणार. प्रत्येक धावेसाठी टाळ्यांचा गजर होणार. या ठिकाणी कैलासवासी अनंत राजाराम पाटील यांच्या सौजन्याने बिंदास आणि अमित पाटील याचकडून संदीपभाई यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट केलं कुठल्याही फलंदाजाने, त्याला 3000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. रमेश केणे दादांचं आगमन झालं चिकनगरचे. त्यांना विनंती करून मंचावरती या संघाचे पुरस्कर्ते पाटी राखे बॅकबोन नेहमीच चिकनगर संघाच्या पाठीशी उभे राहणारे रमेश दादांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतो मंचावरती या आपण. तर मॅच 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे विजयासाठी. बघा हे विंगम दृश्य आणि त्यामध्ये आपल्याला चंद्र दाखवत आहेत.
क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त कॅमेरा वर्क. त्याचबरोबर नरेश यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी पहिल्या रात्रीपासून प्रचंड मेहनत नरेश जयची राहिलेली आहे. या सगळ्यांनी ही स्पर्धा अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट केली आणि ज्यांना इथे यायला शक्य नाही त्यांच्यापर्यंत ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवलेली आहे. 12 चेंडू 26 ची गरज आहे. स्ट्रायकिंगला यश बॉलिंग मार्कवर तयार होतोय. मानस भोईर बघूया. रिक्वायर्ड 13चा आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये 18 आल्यात. पुढच्या 2 ओव्हर मध्ये करायच्या 26 धावा. गावदेवी उंबारलीला. ओहो उंच गेलाय, लांब नाही जाणार. झेलची शक्यता आणि सहसोपा झेल टिपलाय. शिवदासने मोठा धक्का मैदानावरती लागतोय. फलंदाज यश रूपाने. उंबारलीच्या कुठल्याही फलंदाजाने जर षटकार लगावला प्रत्येक षटकाराला 500 रुपये देण्यात येतील. यश परतला. यश निराश आहे. यश जड पावला आणि निराश मुद्रेने डगावच्या दिशेने येतोय. सांगतोय की टायमिंग नाही झालं. चेंडू वर गेला, लांबी प्राप्त नाही झाली आणि इथून मात्र दुसऱ्या विकेटचं पतन होतं. न्यू बॅटर मैदानामध्ये साईल आलाय. एकापेक्षा एक टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आपण बघतायत. नवोदित खेळाडू ज्यांनी मागच्या काही हंगामामध्ये इम्प्रेस केलंय. 11 चेंडू 26 धावांची गरज आहे. बघूया मॅच मध्ये काय दडलंय. प्रेम आल्यानंतर चर्चा करतायत. साईला सांगतायत की आपल्याला मॅच जिंकायची आहे, तू माझी साथ दे. मी मात्र इथून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईन. 11 चेंडू 26 ची गरज आहे. मानस आला. मानस नुसता आला नाही तर आल्यानंतर त्याने विकेटही तो घेऊन आला आपल्या संघासाठी, ती म्हणजे यशची. स्टार्टिंगला साईल आहेत. 11 चेंडू 26 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर तयार मानस भोईर ओव्हर द विकेट. पायातला चेंडू ऑन साइडला ढकलला. मिड विकेटला फिल्डर फार वेगाने येतात. चेंडूवरती पोहोचतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत आपण बघतायत दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाच नाही. थ्रो खराब होता, वाईट थ्रो होता, पण दबाव टाकला होता अधिकर्द्र क्षेत्ररक्षकावरती, पण अजिबात तो दबाव आला नाही. फिल्डिंग खूप चांगली होते मैदानावरती वाकणची. इक्वेशन बघा. 10 चेंडू 25 धावांची गरज आहे. कोपर चषकची अंतिम रात्र. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. हा प्रतिसाद आम्हाला अपेक्षित होता. आज प्रेक्षकांसाठी भरपूर काही आहे. क्रिकेट व्यतिरिक्त लावणीचं नृत्य आपण बघितलं. बॅटचा स्विंग बघा. संपर्क नाही झाला. बॅट आणि बॉलची नाही झाली भेट. चेंडू गेला विकेट किपरच्या हातात थेट आणि वाढला इथे रिक्वायर्ड रन रेट. बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये. हा चेंडू फार वेगाने आडव्या बॅटने खेळायचा होता. ऑन साइडला संपर्क नाही झाला. 9 बॉल 25. सामना वाकणच्या बाजूने झुकत चाललाय. प्रेम लढतोय, संघर्ष करतोय. ओहो क्लासिकल ड्राईव्ह कव्हरच्या दिशेने थोडस बंब झालंय. दुसऱ्या धावेसाठी निघालेले आहेत. स्ट्राईक जितकी जास्त असेल प्रेमला तितकी जास्त संधी असेल इथून मात्र उंबारीला जिंकण्याची. बघूया 2 धावेने इक्वेशन बदलतंय. 8 चेंडू 23 धावा. 10 बॉल मध्ये 15 केलेले आहेत. प्रेमचा संघर्ष सुरू आहे. प्रेमला माहित आहे माझ्या टीमला मला फायनल मध्ये न्यायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत त्यासाठी मी लढेन. त्यासाठी या मैदानावरती मी जीवाचं रान करेन. त्यासाठी वाटेल ते मी करेन. पण दुसऱ्या बाजूला वाकण संघ ज्यांनी या सामन्यामध्ये आपली पकड घट्ट केलेली आहे. गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान राहिले आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. 12 बॉल 26 नंतर आता 8 बॉल 23 इक्वेशन. समोर गॅप मध्ये गेला चेंडू उडालाय. पोहोचलाय सीमा पार. धावा मिळतील 4. सामन्याला कधीही कलाटणी देईल त्याचा अजिबात नाही नेम. मैदानावरती आहे उंबारलीचा प्रेम ज्याने ठोकलाय चौकार आणि इक्वेशन आता बदलेल. 7 चेंडू
19 धावांची गरज आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका अपेक्षित असेल उंबारलीकरांना तर दुसऱ्या बाजूला वाकणचे समर्थक म्हणत असतील की हा चेंडू इथून डॉट यायला पाहिजे किंवा सिंगल डबल आली तरी चालेल, मोठा फटका नको. मोठा फटका आला तर शेवटला धावा कमी राहतील आणि शेवटला धावा जर कमी राहिल्या तर प्रेमकडे ती क्षमता आहे ती या धावसंख्येला तो गवसणी घालेल. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. मैदानावरती काय घडेल काय बिघडेल यावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. सेमी फायनलचा हा सामना रेग्युलर फॉर्मॅट मधील आपण बघतायत. एका बाजूला उंबारली, दुसऱ्या बाजूला वाकण. और दी विकेट. समोरच्या दिशेने कव्हरच्या दिशेने चेंडू गेला. फिल्डर आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी हो नाही अखेर मात्र इथून साहिलला परतावं लागेल आणि मैदानावरती हा तिसरा धक्का लागतोय गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीला. उर्वरित इक्वेशन 6 चेंडू 18 ची गरज आहे. मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत गेलेले आहेत पण 18 धावा शिल्लक राहिलेले आहेत आणि बघूया 18 धावांची गरज आहे. एक ओव्हर मध्ये संदीप भाई आम्हाला विचारतायत बैलगाडा शर्यतीमध्ये फार मोठं नाव आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत. रायगड, ठाणे, पालघर या तिन्ही जिल्ह्याचं जे नेतृत्व करतायत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे कल्याण उपजिल्हा अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. तर नक्कीच राजकीय सामाजिक क्षेत्रातले फार मोठं नाव बघू शकाल स्क्रीनमध्ये दाखवत आहेत. जेवण अजूनही सुरू आहे. पुरून उरेल इतकं जेवण बाईंनी संपूर्ण आमच्या कमिटीने तयार केलेलं आहे आणि अजूनही जेवत आहेत लोक. बघा 11 वाजलेले आहेत तरी जेवण त्या ठिकाणी सुरू आहे. अजूनही कोणाला जेवायचं असेल सेकंड राऊंड मध्ये जेवायचं असेल तर जेवू शकता. असं काय नाही. काही जण 8 वाजता जेवले असतील, 8:30ला जेवले असतील, पुन्हा भूक लागली असेल तर पुन्हा जेवू शकता. असं काही नाही की एक वेळा तुम्हाला जेवण मिळेल. बिंदास जेवा आणि जेवणही अगदी स्वादिष्ट तयार करण्यात आलेले आहे. 6 बॉल 18 ची गरज आहे. मेजवान एका बाजूला सुरू आहे पण या मॅच मधली रंगत काही कमी होत नाही. बघूया प्रेम काय करणार या मैदानावरती. 12 बॉल 20 वरती खेळतोय. 6 चेंडू 18 धावांची गरज विजयासाठी. विकेट आपण बघूया विकेट किती गेले होते वाकड्यांचे चेक करूया आपण. 4 आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत उंबारलीचे 3च आहेत म्हणजे 17 ही चालतील. नाणेफेकीचा कौल हा उंबारलीच्या बाजूने लागलाय म्हणजे एखादा विकेट गेला धावांची बरोबरी झाली तरी उंबारली नाणेफेकीच्या आधारावरती जिंकू शकतो. कारण हे सगळे नियम आपल्या ग्रामीण क्रिकेट संघटनेचे आहेत. रेग्युलर साठी जे नियम आपल्या संघटनेचे ते आपण लागू केलेले आहेत. 45 चे वेगळे नियम आहेत. तिथे कंपल्सरी चेसिंग हा नियम लागू आहे. 6 बॉल 18 ची गरज. शेवटचं षटक घेऊन येतोय मयुरेश भोईर. बघूया मयुरेश नाचवतोय का इथे. प्रेमला की प्रेम मात्र इथून मॅच जिंकून देतो आपल्या संघाला. 6 बॉल 18 ची गरज. पहिलाच बॉल यॉर्कर. काय सुरुवात केली आहे. प्रेमची अजिबात इच्छा नव्हती चेंडूला प्लेट करायची पण या यॉर्करने त्याला प्रवृत्त केलं. सन्मान देण्यास भाग पडलं कारण या चेंडूला सन्मान द्यावाच लागतो. पाहू शकाल हा यॉर्कर बॅट पॅडच्या मधोमध जराशी चूक झाली असती यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. मयुरेश पुन्हा एकदा तयार. कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे तिथे थांबवलाय चेंडू थांबवलाय की इथून उंबारलीचा विजय थांबवलाय ही तर येणारी वेळ सांगेल. अक्षय भोईर त्या ठिकाणी होते. अक्षय मात्रे. 4 बॉल 16 ची गरज आहे. 4 चौकार मारावे लागतील. 2 षटकार 1 चौकार अशा पद्धतीने जिंकता येईल. 4 चेंडू 16 ची गरज. प्रेमचा संघर्ष सुरू आहे. षटकाराला 1000 मनोज भोईर याचकडून चौकाराला 500. बघूया 4 चेंडू 16 ची गरज. मयुरेश पायातला चेंडू आदळलाय पायावरती आणि सापडलाय त्या ठिकाणी फलंदाज प्रेम आणि या क्षणाला हा मोठा धक्का उंबारली संघाला. अत्यंत योग्य निर्णय अंपायरचा प्लम सापडलेले आहेत. राजकुमारने जर मॅच जिंकून दिली तर 5000 रुपये साहिल भांडे याचकडून आणि
मनोज भोईर यांच्याकडनंही 5,000 म्हणजे 10,000 रुपये लागलेले आहेत. बघूया राजकुमार या मैदानावरती 3 बॉल मध्ये 16 करून देईल का. तर निखिल कांबळे यांच्याकडनं 3 चौकार सिंगल चौकाराला 1,000. बघूया 3 बॉल 16ची गरज. प्रेम परतलाय मैदानावरती. राजकुमार आलाय. 2 षटकार 1 चौकार याच पद्धतीने मॅच जिंकता येईल किंवा 3 षटकार मारावे लागतील. बघूया. ओ यावेळेस मात्र वाईट बॉल. आता 3 बॉल 15ची गरज. तीन बॉल 15ची गरज. हा मॅच जिंकले तर साहिल भांडे यांच्याकडनं 5,000. मनोज भोईरकडनं 5. 10,000 आहे. 10,000 रुपये आहेत. ही मॅच इथून जिंकून दिली तर 10,000 रुपये मिळतील. बघूया प्रश्न पडलाय त्या ठिकाणी. टीम मीटिंग बोलावलेली आहे. माहिती आहे 3 बॉल 15 इथून मात्र कठीण आहे. अशक्य म्हणता येणार नाही. प्रेम बाद झाल्यानंतर या सामन्यामध्ये जबरदस्त कमबॅक राहिलंय. बघूया 3 बॉल 15ची गरज. 14 ही चालतील. 11,325 मनोज भोईर यांनी पारितोषिक वाढवलेले आहे. बघूया दोघांनाही वाटतं आपली टीम जिंकावी त्यासाठी नक्कीच पारितोषिकाची उधळण होते. इट्स अ फेअर बॉल. तर 2 बॉल 16ची गरज आहे. 2 बॉल 16 धावांची गरज आहे. कारण तो फेअर बॉल निघाला जो वाईट दिला होता. रिव्ह्यू घेण्यात आला होता. हवेतून खेळतात. झेलची शक्यता या सामन्याच्या ठिकाणी आपण बघता. रिझल्ट आता जवळजवळ तुम्हाला माहित पडला असेल कारण की आता 1 बॉल शिल्लक आहे आणि 16 धावा इथून करायच्या आहेत. मॅच जिंकलेले जवळजवळ जगदंब वाकणने आणि फायनलचं तिकीट त्यांचं कन्फर्म झालेलं आहे. विकास मडवी याचकडून मयुरेशला 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 1 बॉल 16ची गरज. ओ बाहेर निघतो आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. जगदंब क्रिकेट संघ वाकणने. अभिनंदन संपूर्ण वाकणचं वाकणकरांचा. संघ पोहोचला फायनल मध्ये. हार्ड लक उंबारली. खूप चांगला प्रयत्न राहिला पण गोलंदाजी अप्रतिम राहिली. 28 वरतीच रोखलं उंबारली संघाला. यावरून तुमच्या लक्षात येईल की गोलंदाजी किती चांगली झाली आहे जगदंब वाकण संघाची. या पूर्ण स्पर्धेमध्ये रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये आपण जर पाहिली तर वाकण संघाची गोलंदाजी प्रभावशाली राहिली. पहिल्या इनिंगमध्ये 43 केल्या होत्या पण त्याला प्रत्युत्तर देताना केवळ 28 धावा करता आल्या उंबारली संघाला.